पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा बाप म्हणून ज्या वेळेला उल्लेख होतोय त्यावेळेला एकमेव नाव जे समोर येते ते म्हणजे नेताजी पालकर व्यायामशाळा. इथे येणारी सर्व माझे मित्र असो किंवा जे सदस्य आहे, जे खेळाडू आहेत, ते कुठल्याही अपेक्षेने इथे येत नाहीत. त्यांना कुठल्याही प्रकारचं आम्ही मानधन देत नाही. शेवटचा गोविंदापासून ते पायाच्या गोविंदापर्यंत मी गेली 15 वर्ष हा दहीहंडीचा खेळ खेळलाय. जवळजवळ 40 वर्ष झाले नेताजी पालकर व्यायामशाळा इथं कार्यरत आहे. 40 वर्षापासून आतापर्यंत एकाही व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांकडून 1 रुपयाची फी कसली आकारलेली गेलेली नाही आहे. गेल्या टायमाला एक 95% चालतं, या टायमाला 100% प्रॅक्टिस करून दहीहंडी, कोल्हापूरची दहीहंडी नेताजी पालकर व्यायामशाळेनंच फोडणार आहे. यात काही चेंज होणार नाही. नेताजी पालकर व्यायामशाळेची ही जी परंपरा आहे ही आम्ही जीवात जीव म्हणजे आयुष्यभर आम्ही जोपासणार आहे. मी सगळ्यात टॉपला असते, माझ्यावरती एक गोविंदा असते, मी ट्रिपल एकात असते. भीती वाटली नाही का तुम्हाला कधी इतक्यावरती आहे, वरून पडलो काय दुखापत झाली तर मला नंतर कोण बघणार वगैरे असं? भीती काही नाही, भीतीत काही भीती नसत्या. फक्त आपल्या मास्तरांनी आम्हाला जे जिद्द दिले ते आपण मनात ठेवून आपण थराथर होतो, उभा राहतोय. नमस्कार, मी अमोल देसाई आणि आज मी आलोय गडिंग्लज मधील सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक नेताजी पालकर व्यायामशाळेच्या प्रांगणात. आणि नेताजी पालकर जे दहीहंडीचा बाप म्हणून अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राला परिचित होते. कोल्हापुरातली मानाची धनंजय महाडिक युवा शक्ती जी मानाची दहीहंडी असते ती तब्बल 6 वेळा फोडण्याचा मान आपल्या गडिंग्लजच्या या संघाने पटकावलेला आहे. आणि आजपासून नेताजी पालकर व्यायामशाळेच्या दहीहंडी पथकाचं सराव शुभारंभ होतोय. आणि माझ्यासोबत आहेत लताताई पालकर मॅडम, ज्या नेताजी पालकर दादांच्या भगिनी आहेत आणि नेताजी पालकर दादांच्या पश्चात त्या इथल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं त्यांनी खूप ताकदीनं ही टीम सांभाळलेली आहे. तर ताई, आज कशा पद्धतीने आपण या ठिकाणी शुभारंभ करतोय? पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा बाप म्हणून ज्या वेळेला उल्लेख होतोय त्यावेळेला एकमेव नाव जे समोर येते ते म्हणजे नेताजी पालकर व्यायामशाळा. माझे वडील ज्योतिबा लक्ष्मण पालकर यांनी 1956 मध्ये मुंबईमध्ये नेताजी पालकर व्यायामशाळा या नावानं व्यायामशाळेची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये दहीहंडीची सुरुवात केली. आणि त्यानंतर 1988 मध्ये माझा भाऊ नेताजी पालकर म्हणजे मास्तरांचा मुलगा त्यानं गडिंग्लज आणि उत्तूरमध्ये या व्यायामशाळेच्या शाखा काढल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहीहंडीची सुरुवात केली. मास्तरांनी दहीहंडीचा पाया या ठिकाणी रचला आणि मास्तरांच्या पश्चात ही सगळी जी मुलं आहेत, ही सगळी मुलं, या सगळ्या मुलांनी त्या पायावर कळस रचण्याचं काम केलं आणि मी फक्त नाम मात्र आहे. हे जे सगळं चालू आहे त्या सगळ्याचं श्रेय या सगळ्या मुलांचं. तर मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हटलं जातंय. पण एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीने जी पायवाट दाखवून दिलेली असते तर त्या पायवाटेवर जाऊन ह्या संघाने त्यांच्या नंतर देखील जी विजयाची घोडदौड आहे ती सुरू ठेवलेली आहे. आणि माझ्यासोबत आहेत सुनील दादा कलाल आणि त्यांची टीम. आणि असं म्हटलं जाते की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे आज या सराव शिबिराचा शुभारंभ होणार आणि इथून पुढे 2 महिने या ठिकाणी हा संघ सराव करतोय. तर सुनील दादा, कशा पद्धतीने या ठिकाणी सराव होतो आणि किती लोकांचा सहभाग असतोय? गडिंग्लज मधील नामवंत अशी नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथक जे कैलासवासी नेताजी पालकर यांनी 1986 मध्ये गडिंग्लजमध्ये दहीहंडीची सुरुवात केली आणि माझ्या अंदाजे 2020ला त्यांचं निधन झालं. त्या निधनानंतर आम्ही खचून न जाता आम्ही सर्व मास्तरांची जी मुलं आहे त्यांनी एकत्र येऊन आम्ही मास्तरांच्या पश्चात पुन्हा दहीहंडीचा सराव करून आम्ही बरेच ठिकाणी जाऊन नेताजी पालकर व्यायामशाळेचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही नेताजी पालकर असताना किमान 5 वेळा मास्तरांच्या निधनानंतर एकदा असे एकूण 6 वेळा आम्ही कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाणारी मुन्ना महाडिक साहेबांची दहीहंडी पुढून आम्ही गडिंग्लजचं नाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सराव शिबिर आजपासून या ठिकाणी सुरू होणार आहे. तर कशा पद्धतीने सराव केला जातो आणि किती लोकांचा सहभाग असतो याच्यामध्ये? आम्ही 1-2-3 महिने भर पावसात प्रॅक्टिस करतोय. पावसाचे दिवस असते, दहीहंडी म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात. पाऊस असो नसो त्या पावसात सर्व मुलं एकत्र येऊन संध्याकाळी 7 नंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत सराव करतो. प्रॅक्टिसला माझ्या अंदाजे 250 ते 300 मुलं असतात आणि त्या दिवशी दहीहंडीला आमचा 1000 लोकांचा मॉब असतो. तर सगळ्यात मोठा ग्रुप म्हणून या ग्रुपकडे बघितलं जाते. तुम्ही जसं दादा म्हणालात की सरावासाठी रोज 250 ते 300 मुलं या ठिकाणी येतात. तर मग त्यांना आपण काय मानधन देतोय का किंवा त्यांना काय आपण जेवण पाणी काय देतोय का? इथं येणारी सर्व माझे मित्र असो किंवा जे सदस्य आहे, जे खेळाडू आहेत, ते कुठल्याही अपेक्षेने इथे येत नाहीत.
त्यांना कुठल्याही प्रकारचं आम्ही मानधन देत नाही, कुठलीही अपेक्षा देत नाही, दाखवत नाही. फक्त एक आम्ही नेताजी पालकर व्यायामशाळेचं हे नाव जिवंत राहण्यासाठी आम्ही इथं एकत्र येतोय आणि ते कायम आम्ही जोपर्यंत आहे ते एकत्र येऊन आम्ही नाव लौकिक करायचा प्रयत्न करणार आहे. नेताजी पालकर व्यायामशाळेची ही जी परंपरा आहे ही आम्ही जीवात जीव म्हणजे आयुष्यभर आम्ही हे जोपासणार आहे आणि इथं कधी एक खंड पडणार नाही असं मी असो तोपर्यंत तर इथं येणारच एवढं सांगतो. नक्की. आणि आता आपण जस्ट सगळ्यांना रिक्वेस्ट केली, म्हणजे कोण तयारी करून आला नव्हता, जसं सुनील दादांनी सांगितलं की असंच आम्ही आलेलो आहोत जीन्स पॅन्ट वरती वगैरे, पण आम्ही यांना रिक्वेस्ट केली एक दोन थर लावून दाखवा. तर हा मित्र आपल्याला सगळ्यात वरच्या थराला दिसला असेल. तर काय वाटतंय या वर्षीच्या दहीहंडीबद्दल? येणारे 2026 चे मुन्ना माडकाचे साहेबांची दहीहंडी ही नेताजी पालकर व्यायामशाळेत फोडणार हे एवढीच. त्यासाठी सराव लागणार तुम्हाला. सरावाची काय तयारी केली आहे? सर्व आता इथनं पुढे जून महिना चालू आहे. जून 10 तारखेला आपण प्रत्येक वर्षी नारळ फोडतोय. तर इथनं पुढे आता सुरुवात आपली 2 महिने कंटिन्यू चालू आहे. नक्की जोरदार सराव करा आणि तुमचं जे टार्गेट तुम्ही निश्चित केलंय तिथपर्यंत पोहोचा. तुम्ही कुठल्या थराला तरी असता या दहीहंडीमध्ये? मी सगळ्यात टॉपला असते. माझ्यावरती एक गोविंदा असते. मी 111 असते. मग भीती वाटली नाही का तुम्हाला कधी, इतक्यावरती आहे, वरून पडलो, काय दुखापत झाली तर मला नंतर कोण बघणार वगैरे असं? भीती काही नाही. भीतीत काही कसलीही नसत्या. फक्त आपल्या मास्तरांनी आम्हाला जे जिद्द दिले ते आपण मनात ठेवून आपण थरात राहतो, उभा राहतो. आणि खूप चांगल्या पद्धतीनं सराव होतो, त्याच्यामुळे जीवाची भीती कधीच कुणाला नसते. आणि इतरही जे गोविंदा असतात खालच्या थराला असलेले किंवा सपोर्ट करायला जवळपास गडिंग्लजमधनं 800 ते 1000 लोक जातात. तर या सगळ्यांच्या पाठबळावरती हा गोविंदा वरच्या थराला अगदी निर्धास्त राहतो. तर तुम्ही जो संकल्प केलाय तो नक्की यावर्षी तुमचा पूर्ण होईल. गेल्या टायमाला एक 95% झालतं. या टायमाला 100% प्रॅक्टिस करून दहीहंडी, कोल्हापूरची दहीहंडी नेताजी पालकर व्यायामशाळेनंच फोडणार आहे. यात काही चेंज होणार नाही. मी आता म्हणजे माझ्या ऐकण्यात आहे जवळजवळ 40 वर्ष झाले नेताजी पालकर व्यायामशाळा इथं कार्यरत आहे आणि मी स्वतः 10 वर्ष झाली या व्यायामशाळेत आता व्यायाम करतोय. 40 वर्षापासून आतापर्यंत एकाही व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांकडून 1 रुपयाची फी कसली आकारलेली गेलेली नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीचा व्यायाम इथं सराव करायला मुलं येतात. आता यातली बऱ्यापैकी काही पोलीस भरती झालेले आहेत, मिलिटरी भरती झाले आहेत, काही शासकीय अधिकारी झालेले आहेत. त्या सर्वांना माझ्याकडून आणि नेताजी पालकर व्यायामशाळेकडून शुभेच्छा. आणि नेताजी पालकर व्यायामशाळेच्या दहीहंडीसाठी जे कोण गोविंदा असणार आहेत त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. म्हणजे दहीहंडीची परंपरा तर नेताजी पालकर व्यायामशाळेने जोपासलेली आहे. शिवाय गडिंग्लज मधील सर्वांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी जी निशुल्क जिम या ठिकाणी नेताजी पालकर व्यायामशाळेनं सुरू ठेवलेली आहे, त्यांच्या पश्चात इथला जो संघ आहे त्या सर्वांनी सर्व मेंटेनन्स सांभाळून, सगळ्या गोष्टी सांभाळून ही मोफत जिम या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. तर गडिंग्लजकरांनी या संधीचा लाभ घ्यायचा. 20 वर्ष आम्ही ह्या व्यायामशाळेचे सदस्य आहोत आणि सर्व गोविंदा पथकांना आम्ही शुभेच्छा देतो की येणाऱ्या दहीहंडीमध्ये कोल्हापूरचा जे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी असते धनंजय महाडिक युवा शक्तीची, ते निश्चित आम्ही यावर्षी फोडू. मनसेचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नागेशदादा चौगुले आपल्यासोबत आहेत. तर नागेशदादा, काय शुभेच्छा द्यायला या टीमला? 1991 पासून आदरणीय मास्तरांच्या सोबत मी दहीहंडीचा कार्यक्रम केलेला आहे. मला वाटतं त्यावेळेला जे शेवटचा गोविंदापासून ते पायाच्या गोविंदापर्यंत मी गेली 15 वर्ष हा दहीहंडीचा खेळ खेळला आहे. आणि हे खेळत असताना आदरणीय मास्तरांनी आमच्यासारखी युवा पिढी अशी मजबूत तयार केली. आज गडिंग्लज शहराला दिसतेत की या व्यायामशाळेतली पोरं आज कुठल्या प्रगतीवर आहेत. आणि त्या प्रगतीचं खरं कारण असेल तर ही नेताजी पालकर व्यायामशाळा आणि आदरणीय आमचे गुरुवर्य नेताजी पालकर. आणि खरंच गेल्या मला वाटते आता 1991 म्हणजे आणि 26 वर्ष बघितलं तर आपण 25 वर्ष या व्यायामशाळेचा आम्ही सदस्य आहे. आणि दरवर्षी आम्ही सर्वच आमचे सवंगडे असतील आम्ही दहीहंडीचा खेळ खेळतो. आणि पश्चिम महाराष्ट्रातला जर 1 नंबरचं नाव कुठलं येत असेल तर ते आमच्या नेताजी पालकर व्यायामशाळेचं आहे. उद्याच्या ह्या येणाऱ्या दहीहंडीत सुद्धा आमचा विजय ठरलेला आहे हे निश्चित या ठिकाणी मी सांगतो. मास्तरांचं देहांत झाल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये नेताजी पालकर आहेत. त्यामुळं जोपर्यंत आमच्या अंगात जीवात जीव आहे तोपर्यंत ही व्यायामशाळा आम्ही जिवंत ठेवणार. हा 100% आम्ही सर्व सवंगडी नेताजी पालकर व्यायामशाळेच्या पाठीमागे निश्चित आहोत. नक्कीच दादा, तुम्ही जो या ठिकाणी निश्चय केलेला आहे आणि मगाशी नेताजी पालकर व्यायामशाळेचे जे इतर सदस्य होते त्यांच्याशी बोलताना पण मला ती गोष्ट जाणवली
की रोज म्हणजे इथून पुढचे 2 ते 2.5 महिने ही मुलं 300-400 मुलं एकत्र येतात, सलग इतके दिवस येतात, कुठल्याही प्रकारची चहा पाणी नाश्त्याची अपेक्षा न करता फक्त व्यायामशाळेवरील प्रेम किंवा जो काय वसा या तुमच्या टीमनं उचललेला आहे, तर तिथपर्यंत ध्येय गाठण्यासाठी हे प्रयत्न मुलांचे सुरू आहेत. नक्कीच गडिंग्लजकर आणि परिसरातील सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा, थोरांचे आशीर्वाद आपल्या टीमच्या पाठीशी असणार आहेत. कॅमेरामॅन किसन धबालेसह मी अमोल देसाई, दख्खन मीडिया.